मस्त आहे त्याचा। 20 रुपयाला 3 पीस आहेत आणि तेव्हा इथे कोणतीही वस्तू घ्याल तुम्ही 10 रुपयाला आहे। शूजचा सेल लागलेला आहे बघा, याच्यातले कोणते पण तुम्ही घ्याल 300 रुपयाला आहे फक्त। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आलेलो आहे ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या जत्रेला, मसा जत्रा। या मसे जत्रेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी आता आतमध्ये जाऊन दाखवणार आहे। आणि ही जत्रा चालू झालेली आहे 26 तारखेपासून ते ही 4 फेब्रुवारी पर्यंत ही जत्रा चालू आहे। तर ही मसा जत्रा खूप फेमस आहे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ही खूप मोठी मसा जत्रा असते। तर बघूया आपण आतमध्ये जाऊन कशी आहे ते। तर इथे तुम्ही बघू शकता, इथून अशी जत्रा चालू होते। इकडे पुढे तुम्हाला गाड्या जाऊन नाही, त्यामुळे इथे पार्किंग करून मग इथून चालत जावं लागतं। तर बघूया आपण या जत्रेमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतंय ते। तर इकडे बघू शकता बघा, हे ट्रॅक्टर आहेत, हे गाड्या आहेत, हे 200 रुपये, 300, 400 अशी आहे। त्यानंतर हा एक प्लास्टिकचा स्टॉल आहे बघा, यांच्याकडे सगळ्या प्लास्टिकच्या टप वगैरे। कितने का है ये वाला हाथ में जो 350 रुपयाला ही जोडी आहे, बघू शकता तुम्ही। टिकणार नाही, एकदम जोरात वाजवला तरी। तर या जत्रेमध्ये ना तुम्हाला हे असे ब्लँकेट्स वगैरे हे खूप बघायला मिळतील आणि इकडे खूप हे लोक असे घेऊन जातात, ते बघू शकता तुम्ही। तर आपण विचारूया यांची किंमत। तर हे बघा, इकडे बघू शकता, हे तुम्ही जेवढे पण हे ब्लँकेट दिसतात ते सगळे 550 रुपयाला आहेत। त्यामध्ये तुम्ही इकडे बार्गेनिंग करून घेऊ शकता। त्यानंतर हे इथे असे घोंगडीवाले पण खूप जण बसलेले बघा, घोंगडी टोप्या आहेत या, त्यानंतर या घोंगड्या आहेत। हे बघा, इकडे 600 रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे, 600, 1000 रुपये अशी किंमत आहे यांची। हे बघा, इथे बनवून मिळते तुम्हाला, लगेच बनवून पण देतात हे। त्यानंतर हे बघा, परत एक मूर्तीवाला आहे इकडे। ये बैल का जोड़ी कितने का है? ही बघा, ही 1500 रुपयाला ही बैल जोडी आहे। और ये महाराज का 800 रुपयाला आहे महाराजांची। किती सुंदर मूर्ती आहे बघा, एकदम मोठी साईज आहे ही। और वो फ्लॉवर पॉट 1500 रुपयाला जोडी आहे ही फ्लॉवर पॉटची। हे बघा, या घोंगडीची साईज बघू शकता तुम्ही, 12x4 ची आहे ही। ती बघा 1200 रुपयाला आहे ही घोंगडी। त्यामध्ये तुम्हाला कलर पण आहेत खूप सारे। त्यानंतर इकडे पण बघू शकता तुम्ही, हे चादर ठेवलेले आहेत हे। आणि इकडे सेल चालू आहे, 350 रुपयाला एक आहे आणि 700 रुपयाला 2 आहे बघा, खूप मस्त आहे त्याचा। त्यानंतर इकडे तुम्हाला उषा पण बघायला मिळतील। या बघा, इकडे 100 रुपयाला 2 आहेत। त्यामध्ये खूप सारे कलर आहे, जी साईज बघू शकता तुम्ही आणि खूप स्टॉक इथे भरून ठेवलेला आहे यांनी। त्यानंतर हे असे खायचे स्टॉल पण आहेत सगळे आणि इकडे गर्दी पण तुम्ही बघू शकता। मी आता जवळजवळ 3:30-4 चा टायमिंग आहे आणि इथे गर्दी पण आहे खूप। त्यानंतर हे एक बघू शकता तुम्ही, हे कंदमुळं आहेत, रामाने खाल्लेले, खूप फेमस आहेत आणि हे पण इथे विकायला आहे। 20 रुपयाला 3 पीस आहेत आणि 50 ला 8 पीस आहेत। आणि हे बघा, इकडे चादर, बेडशीट, ब्लँकेट ह्याची खूप सारी दुकानं तुम्हाला इकडे बघायला मिळतील। हे बघा, यांच्याकडे चादर पण आहेत या। ये चादर कितने का है? हाँ, हे बघा 700 रुपयाला आहे चादर, या अशा टाइप मध्ये डबलची आहे। त्यानंतर इकडे तुम्ही बघा, हे असे इकडे सगळे खायचे स्टॉल आहेत आणि आतमध्ये इथे खामलिंगेश्वर महाराजांचं असं मंदिर आहे। हे बघा, श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट, हे खामलिंगेश्वराचं मंदिर आहे इकडे। आणि लाईन बघू शकता तुम्ही, पूर्ण मागपर्यंत अशी लाईन आहे या मंदिरात जाण्यासाठी। आणि इकडे सगळे प्रसादाची आणि पेड्यांची वगैरे शॉप आहे त्या बाजूला। त्यानंतर या टोपल्या पण इथे तुम्ही बघू शकता, 500 रुपयाला जोडी आहे। खूप इकडे चांगल्या क्वालिटीच्या मिळतात। खूप दुकानं आहेत इकडे आणि खूप गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जे पाहिजे त्या वस्तू इथे मिळतील। प्रतिसाद मिळतो या जत्रेला खूप चांगला। ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा इथे भरते, ही मसा जत्रा। हे बघा, इथे कोणतीही वस्तू घ्याल तुम्ही 10 रुपयाला आहे। त्यानंतर हे गळ्यातले सगळे 10 रुपयाला आहे। त्यानंतर हा एक स्टॉल बघू शकता तुम्ही, इकडे लहान मुलांची खेळणी आहेत। इकडे तुम्ही कोणतीही खेळणी घ्याल ही 100 रुपयाला आहेत फक्त। बघा, हा ट्रक 100 रुपयाला आहे, हा डॉक्टर सेट वगैरे, कार सगळं 100 रुपयाला आहे इकडे। आणि रेट पण मस्त लावलेले आहेत सगळ्यांचे त्यांनी।
त्यानंतर हा एक स्टॉल बघू शकता तुम्ही, इकडे कोणताही आयटम घ्याल हा 50 रुपयाला आहे फक्त। बघू शकता तुम्ही, बघा हे सगळं 50 रुपयाला आहे, कोणताही आयटम घ्याल तर, लिपस्टिक पासून सगळं। त्यानंतर इकडे हा चप्पलचा स्टॉल आहे बघा, इकडे तुम्हाला 350 रुपये आहे आणि 200 रुपये आहे, म्हणजे कोणते पण शूज काही घ्याल तुम्ही हे 200 रुपीजला आहे। त्यानंतर हा भांड्यांचा स्टॉल आहे, इकडे पण सगळं 100 रुपयापासून चालू होतंय। हे बघा असे बॅगचे स्टॉल आहेत। त्यानंतर इथे बघा कोणती पण चमचा वगैरे काही घ्याल तुम्ही हे 30 रुपयाला आहे फक्त। तेव्हा इथे येऊन तुम्ही टॅटू पण काढू शकता, इकडे टॅटू पण काढून मिळतो तुम्हाला। त्यानंतर आता आपण आलेलो इकडे फनफेअर मध्ये, तुम्ही हा फनफेअर बघू शकता, हा किती मोठा आहे, खूप मोठा असा फनफेअर आहे हा। सगळे गेम तुम्ही बघू शकता। आपण आपल्या कुठेही जातो तिथे एखादा असा आकाश पाळणा असतो, पण इकडे जवळजवळ 3 ते 4 आकाश पाळणे लावलेले आहेत। आणि हा बोर्ड बघू शकता तुम्ही, हे बघा हे रिंगचा हा गेम पण आहे इकडे। त्यानंतर हा बघा हा असा क्रॉकरीचा पण इकडे स्टॉल आहे, यांच्याकडे प्लेट चम्मच वगैरे आहेत सगळं। प्लेट अशा यांच्याकडे 250 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे, 250 ला 6 पीस। त्यानंतर या टोपल्या बघा 250 रुपये जोडी आहे यांची, कोणत्याही साईज मध्ये घ्या, ही मोठी साईज महाग आहे, या साईज मध्ये 250 रुपयाला जोडी आहे। त्यानंतर इथे थंडीसाठी तुम्ही स्वेटर बघू शकता, बघा कोणते पण स्वेटर कोणता पण घ्याल, जॅकेट वगैरे 100 रुपीजला आहे फक्त, कोणता पण घ्या 100 रुपीज। त्यानंतर इकडे तुम्हाला हे बघा कोयते पण मिळतील इकडे, हे बघा हा बघू शकता तुम्ही, हा 250 रुपयाला, 120 रुपयाला, 150 रुपीजला आहे, 150 रुपयाला, अशी खूप सारी तुम्हाला इथे व्हरायटी मिळू शकते कोयत्यांची। इकडे बॅट पण तुम्हाला बघायला मिळतील लहान लहान मुलांच्या, ही बघा 150 रुपये, 200 रुपये अशी प्राइस आहे यांची। आणि शेती कामाला लागणाऱ्या वस्तू पण इकडे खूप साऱ्या मिळतात, बघू शकता तुम्ही, कोयते, फावडे आहेत, हे बघू शकता तुम्ही, हे 200 रुपयाला आहे, कोयते आहेत 150 पासून चालू होतात 300 पर्यंत। हे बघा हे स्वीट्सचे पण असे खूप सारे इथे आयटम ठेवलेले आहेत त्यांच्याकडे। हा बघा इकडे असा घर संसार सेल चालू आहे, इकडे कोणतीही वस्तू घ्याल तुम्ही 50 रुपयाला आहे फक्त। हे बघा लाकडाची लाटणं आहेत वगैरे सगळं इकडे तुम्हाला 50 रुपयाला मिळेल कोणतं पण। हे बघा इकडे सगळे आयटम आहेत, इकडे 30 रुपयाला आहेत फक्त। त्या बाजूला लाकडाचे पूर्ण होते ते 50 रुपयाला, आणि हे इकडे आहे ते सगळे 30 रुपयाला आहेत फक्त, बघू शकता तुम्ही। हे बघा या दादांचा हा स्टॉल आहे, इकडे 30 रुपयाला कोणती पण वस्तू आहे। हे स्कार्फ बघू शकता तुम्ही, हे पण इकडे 150 ला 2 आहेत, कोणता पण घ्या तुम्ही। हे बघा ही साईज आहे, 150 रुपयाला 2 आहेत, कोणते पण घ्या। त्यानंतर इथे पण बघा सेल 60 रुपयाला 6 पीस आहेत, त्यानंतर 100 रुपयाला 6 पीस आहेत। त्यानंतर हे मग आहेत 100 रुपयाला 2 मग। म्हणजे इथे बहुतेक स्टॉलला आहे ना इकडे सगळीकडे यांनी फिक्स रेट लावून ठेवलेला आहे, जो रेट लावलाय त्याच रेटला तुम्हाला इकडे मिळेल, आणि खूप स्वस्त असा रेट आहे, जास्ती काय महाग नाहीये। आपण स्टॉल एक बघू शकता तुम्ही, काही घ्या याच्यातलं 60 रुपयाला आहे। ही बघा ही एक चिठ्ठी आहे इकडे, वेगळ्याच प्रकारचे आवाज निघतात यांच्यातून। शेंगा पण आहे तिकडे उकडलेल्या विकण्यासाठी, 30 रुपये पाव आहेत, 50 रुपयाला अर्धा किलो आहेत। त्यानंतर हे बॅट आणि स्टंप, बॅट बॉल बघू शकता तुम्ही, यांच्याकडे पण आहे ना 100 रुपीज पासून स्टार्टिंग आहे, 300 पर्यंत तुम्ही बार्गेनिंग करून यांच्याकडनं घेऊ शकता। नंतर हे स्टूल बघा, याच्यातला कोणताही तुम्ही स्टूल घेतला ना प्लास्टिकचा 350 रुपयाचा, आणि इकडे कमी होईल रेट, हे बघा हे पण फक्त 350 रुपयाचे आहेत। हे बघा 100 रुपयाला एक आहे फक्त यांच्याकडे, 8 टप, किती वाजवला तरी तुटणार नाही हा। क्वालिटी बघू शकता तुम्ही याची, आणि इकडे तुम्हाला फक्त तुमची बार्गेनिंग स्किल चांगली पाहिजे। हे बघा इथे 30 रुपयाला कोणते पण लहान मुलांचे फ्रॉक घ्याल तर। हे बघा इकडे कलिंगड पण ठेवलेले आहेत विकायला,
हे बघा 100 रुपयाला आहे कलिंगड इकडे कोणता पण. आणि इकडे तुम्हाला असे खायचे स्टॉल पण खूप बघायला मिळतील. हे बघा चिकन थाळी वगैरे, मंचुरियन, चायनीज आयटम. हे बघा या 50 रुपयाला बांगड्या आहेत फक्त. शूजचा सेल लागलेला आहे बघा. याच्यातले कोणते पण तुम्ही घ्याल 300 रुपयाला आहे फक्त. 300 रुपयाला शूज आहेत हे. बघू शकता तुम्ही, याच्यामधले कोणते पण शूज घ्याल फक्त 300 रुपये. हे बघा हे लॅपटॉप टेबल आहेत. हे 400 रुपयाला आहे. कोणता पण घ्या ह्याच्यातला तुम्ही, 400 रुपयाला आहे फक्त. हे बघा हा पण एक लहान मुलांच्या खेळणीचा स्टॉल आहे. याच्यातलं कोणतं पण तुम्ही घ्याल हे 60 रुपयाला आहे. बॅडमिंटन पण 60 रुपयाला आहे. एक कुठलं पण घ्या तुम्ही 60 रुपये फक्त. हे बघा इकडे असे तवे आहेत आणि अशा कढया ठेवलेल्या आहेत. या 300 रुपयाचे तवे आहेत. याच्यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता. हे बघा 300 350 रुपये अशी प्राईज आहे यांची. तर तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपण ही म्हसा जत्रा पूर्ण एक्सप्लोअर केली. आणि या जत्रेमध्ये काय काय हे तुम्हाला मी दाखवलं थोडेफार. खूप गर्दी होती त्यामुळे मला जास्ती काय दाखवता नाही आलं. तर ह्या जत्रेला तुम्ही येणार काय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.